शिवकथा जीवनाला पावन करते, शिवकथा जीवनाची मुक्ती प्राप्त करून देते, शिवकथा जीवनाला मार्ग दाखवते, शिवकथा जगण्याचं सामर्थ्य निर्माण करून देते. शिवजी शिवणकडनं सांगत होते, भगवान शिवजी काशीला आले आणि आल्याच्या नंतर मंदराचल पर्वतावरती भगवान शिवजी आणि आईसाहेब गेले आणि गेल्यानंतर भगवान शिवजींनी जप चालू केला, ध्यानस्थ बसले आणि ध्यानस्थ बसल्याच्या नंतर भगवान शिवजीच्या अंगात एकदम भगवान शिवजी पूर्वेकडे तोंड करून बसलेले होते आणि ध्यान करू लागले. पण तेवढ्यात आईसाहेबांनी काय केलं, भगवान शंकराचे डोळे झाकले. काय केलं, बोला बोला बोला, काय केलं, डोळे झाकले दोन्ही हाताने आईसाहेबांनी. तुम्हाला काय वाटतं, थट्टा मस्करी फक्त आपणच करतो का? नाही, नातं सगळीकडे सारखंच राहतं. पती पत्नी म्हटले की थोडीशी थट्टा असावी, थोडी मस्करी असावी, थोडंसं बोलणं असावं, थोडंसं भांडणही असावं, आहे का नाही? जर भांडण केलं नाही तर असं म्हणतात दोघांपैकी कोणीतरी एक जण लवकर वरी जातं. तुम्ही म्हणाल बरं झालं महाराजांनी सांगितलं, म्हणजे गेलं की सुरू करा, माझ्या नावाने होऊ द्या, वाजवा डंका. टाळ्या नाही, डंका वाजवा म्हणलं घरी गेल्यावर. का तर महाराजांनी सांगितलं म्हणतात, नाही तर दोघांपैकी कोणतरी एक जण जातं म्हणे, त्याच्यापेक्षा भांडण केलेलं बरं. रुसतं कोण, रागावतं कोण? ज्याच्या हृदयामध्ये प्रेमाचा ओलावा असतो तीच व्यक्ती रुसते, तीच व्यक्ती रागावते. एक वाक्य ध्यानात ठेवा, रागावणारी व्यक्ती एखाद्या वेळेला, गोड बोलणारी माणसं लांब निघून गेलं तर चालतील, पण आपल्यावर नेहमी नेहमी रागावणारी माणसं जवळ ठेवा, आपलं अहित कधीच होणार नाही, ध्यानात ठेवा. कारण रागावणारी माणसं आपल्याला नेहमी नेहमी का रागावतात, का बोलतात, का टोकतात, त्याचं उत्तर आहे की आपलं काहीतरी अहित होऊ नये. मायबाप लेकीला नेहमी सांगतात, बाई बघ बरं, आता तू लहान आहेस, आता तू कसंही वागलं तरी चालेल, कसंही बोललं तरी चालेल, कसंही जगलं तरी चालेल, कारण तू माता पित्याच्या घरी आहेस. पण उद्या तुला एका कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची, तुला उद्या नवीन लोकांच्या घरात जायचे, तुला तिथल्या लोकांना सांभाळायचे, तुला एक कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावरती आहे. सासू म्हणेल सून घरात आली आता मी काय काम करणार नाही, सासरा म्हणेल सून घरात आले आता मला काय वेळेवर गोळ्या पाणी औषध भेटेल, मालकाला वाटतं की आता मला कोणतरी आधार आले काम करायला घरामध्ये, माझं कोणतरी बघणार आधार आले. सगळ्या घरातल्या लोकांचा आधार कोण? घरातली नवीन सून असते. आई नेहमी नेहमी सांगते, असं नाही, असं केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे. भाकर करता येत नाही, उद्या लोक काय म्हणतील तुला, तुला भाकरी करता येत नाही आणि आमचं नाव सतत काढलं जाईल. त्यापेक्षा एक काम कर, चांगलं जग, चांगलं वाग, चांगलं बोल, आणि स्त्रियांनी मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे असं आई वडील सांगतात. ते सांगणं चांगलं का वाईट बोला, सांगणं कुणासाठी? आईसाठी आहे. अरे आईनं तर सगळं भोगलेलंच आहे, आईनं तर सगळं बघितलेलंच आहे, तिला सांगायची काही गरज नाहीये. आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढाच असतो की माझ्या लेकराचा कोणीही अपमान करू नये, माझ्या लेकराकडे कोणी बोट दाखवू नये. मोठे सांगतात, आता हे एवढ्या कथा कीर्तन होतात, एवढे संघ महाराज लोक सांगतात, भले ही तू दुर्गा बन, भले ही तू काली बन, लेकिन लव जिहाद का शिकार मत बन. हे कुणासाठी सांगतायत? आपली लोक फार प्रेमळ आहेत महाराज, आपली लोक खूप प्रांजळ आहेत, आपली माणसं सहिष्णू आहेत, आपली माणसं शुद्ध अंतकरणाची आहेत. कुणालाही जवळ करतात महाराज, कुणालाही जवळ घेतात. थोडीसं कोणी रडलं येऊन की दयामया येते, कुणालाही जवळ करतात. पण काही लोक क्रूर आहेत या जगामध्ये, ज्यांचं रोज जे रक्त बघतात त्यांना काय माणसाची माणुसकी कळणार आहे मला सांगा? जे रोज नेहमी रक्तात आहेत, सकाळी झोपेतून उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत ज्यांच्या पुढे रक्तच आहे, जे कापायचंच काम करतात, त्यांना माणसाची माणुसकी दयानमया काय येते मला सांगा? आणि अशा घरामध्ये जर अशाच्या संगतीमध्ये एखादी माझी बहीण जर गेली, न जाणे चुकून कारण नसताना जर गेली, तर त्या बिचारीचे काय हालात असतील तिलाच माहिती आहे. तुम्ही बघा रोज फेसबुकला, व्हॉट्सअपला किती व्हिडिओ येतात, किती तडपत आहेत, कितीचे ते तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये घातले, काही काही तर सुटकेसमध्ये आल्या. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपल्या लेकरा बाळावरती नजर ठेवा, चांगले संस्कार द्या त्यांना. हां, एवढंही मात्र
पण संस्कार देण्याच्या नावाखाली त्यांना फारच त्रास द्या असं बी नाही बरं. शिकू द्या, मोठं होऊ द्या, त्यांना जगामध्ये वावरू द्या. पण लक्ष द्या, काळ तसा नाही, जसा आम्ही समजतो तसा काळ नाही. कॉलेजच्या बाहेर रिकामे लोक, काही लोकांना कामच नाही. मायबाप कॉलेज सुटायची वाट बघत कॉलेजच्या बाहेर उभं राहतात. जाऊ द्या, तुम्हाला माहिती आहे सगळं, बाकीचं जास्त सांगायची गरज नाही. आपण सुशिक्षित आहात. पण एक तळमळीनं बोललो, एक धर्मप्रचारक म्हणून तळमळीनं बोललो ह्या गोष्टी. कदाचित काही लोक म्हणतात नाही सगळे सारखे नसतात, चांगले असतात. अरे चांगले न वाईट हे तुम्ही कोण ठरवणार? ठीक आहे.